आज आपण उपमा बनवतोय। उपमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला एकदम जाड रवा घ्यायचा आहे, एक कांदा, काजू, उडीद डाळ, किसलेलं आलं, शेंगदाणे, मिरची, तुम्हाला हवं तसं तिखट घ्यायचं आहे, कढीपत्ता, हिंग, राई। सर्वप्रथम आपण घेतलेला जाड रवा भाजून घ्यायचा आहे। रवा हा एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम ही मध्यम आचेवर असावी। रवा भाजण्यासाठी कमीत कमी 5 मिनिटे लागतील। आणि जिरं, रवा भाजताना सारखे हलवत राहायचे। तुम्ही बघू शकता रवा हा एकदम खरपूस भाजला गेला आहे। सुमारे 5 मिनिटे मी हा रवा व्यवस्थित मध्यम आचेवर गॅसवर भाजून घेतला आहे। आता आपण उपमा बनवायला घेऊया। उपम्यासाठी मी 3 पळ्या तेल टाकतेय। रेस्टॉरंट स्टाईल उपमा हवा असेल तर थोडं तेलाचं प्रमाण जास्त घ्यावं। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण राई टाकूयात। राई चांगली तडतडू द्यायची आहे। जिरे चांगलं तडतडल्यावर गॅस बारीक करायचा आणि तुमच्या आवडीनुसार थोडे शेंगदाणे टाकायचे। शेंगदाण्यासोबतच आपल्याला उडीद डाळ टाकायची आहे। शेंगदाणे छान भाजल्यानंतर त्यामध्येच आपण किसलेलं आलं, कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घालताना कायम तोडून टाकायचा, त्यामुळे वास खूप छान येतो। ह्यामध्येच आपल्याला काजू पण टाकायचे। कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे। कांदा लवकर शिजण्यासाठी आपण आत्ताच ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता कांदा गोल्डन ब्राऊन झालाय। आता आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आपण काय करायचं, ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्या वाटीनेच पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। मी आता 2 वाट्याचा उपमा करते म्हणून मी 4 वाट्या पाणी घेणार, तर त्यासाठी मी आता ह्यामध्ये पाणी टाकते।
पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. पाण्याला चांगली उकळी आली आहे, तर आपण ह्यामध्ये 1 चमचाभर साखर टाकूया आणि लिंबू पिळूयात. तुम्हाला मिठाचं प्रमाण, तिखटचं प्रमाण जर चेक करायचं असेल तर तुम्ही आता हे पाणी तापवू शकता आणि त्यानुसार तुम्ही मीठ तिखट ॲडजस्ट करू शकता. आता पाण्याला चांगली उकळी आली आहे, तर आपण ह्यामध्ये जो भाजलेला रवा होता तो आपण त्यामध्ये टाकूयात आणि टाकताना आपल्याला हळूहळू टाकून चमचा हलवत राहायचं. चमचा सारखं हलवायचा आहे जेणेकरून ह्यामध्ये गुठळ्या होणार नाही. रवा पाण्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स झालाय. आता आपण ह्यावरती झाकण ठेवूयात 5 मिनिटासाठी, जेणेकरून रवा एकदम व्यवस्थित फुलेल. आपला उपमा तयार झालाय. ह्यामध्ये आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया. मस्त गरम गरम उपमा हा आपला खाण्यासाठी तयार आहे.